नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 108. क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच गीतेतला 13वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपण दूध नुसतेच तर पितो, पण याच दुधातून अनेक प्रकारच्या गोष्टी बनवता येतात. साधे दही हा पहिला प्रकार. दुधात कल्चर मिसळले की थोड्या वेळात दही तयार होते. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक कारणाचे काहीतरी परिणाम होतात. दुधात कल्चर जर कारण असेल तर दही हे त्याचे परिणाम. आज याच कारण व परिणाम किंवा कॉज आणि इफेक्टचा आपल्या क्षेत्राशी काय संबंध हे जाणून घेऊया. तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. हा या अध्यायातील 4था श्लोक. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी आता क्षेत्र आणि त्याचे स्वरूप काय आहे हे तुला सांगेन. त्यात बदल कसा होतो, ते कशापासून निर्माण झाले आहे, कर्मक्षेत्राचा ज्ञाता कोण आणि त्याच्या शक्ती कोणत्या आहेत हे देखील मी तुला सांगेन. मागच्या भागात आपण क्षेत्रज्ञ या संकल्पनेचा अर्थ समजून घेतला. क्षेत्रज्ञ म्हणजे एक प्रकारची चेतना, एक जाणीव की आपला आत्मा हा परमात्मा यांचा भाग आहे आणि आपले शरीर हे फक्त आपल्या आत्म्यासाठी एक निवासस्थान आहे. त्यामुळे या भौतिक जगात गुंतून काहीच उपयोग नाही. आपण ट्रिपला जाऊया असा विचार केला की लगेच प्लॅनिंग करतो. कुठलं डेस्टिनेशन निवडूया, तिथे जायचे कसे, तिथे बघायला काय काय असेल आणि मुख्य म्हणजे आपल्या ट्रिपच्या वेळेस हवामान कसे असेल, या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघतो. कारण एखादी जरी गोष्ट बदलली म्हणजे डेस्टिनेशनला विमानाने जाता येणार नाही किंवा तिथे अकाली पाऊस पडायला लागला तर या सगळ्या गोष्टींचा ट्रिपवर परिणाम होईल. या क्षेत्राचे जरा असेच आहे. आपल्या बाहेरच्या गोष्टी आपल्या आतल्या मानसिक संतुलनावर परिणाम करतात आणि अशा कुठल्या गोष्टी या क्षेत्रात बदल आणू शकतील हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. या क्षेत्राचे 24 असे भाग किंवा एलिमेंट्स आहेत. 5 महाभूत, 1 अहंकार, 1 बुद्धी, 1 प्रकृती, 10 इंद्रिये, 1 मन आणि 5 तन्मात्रा किंवा सेन्स ऑब्जेक्ट्स. हे 24 घटक किंवा एलिमेंट्स मिळून आपले हे क्षेत्र म्हणजेच भौतिक अस्तित्वाचे क्षेत्र निर्माण होते आणि आपला आत्मा किंवा क्षेत्रज्ञ याच क्षेत्रात असतो. उदाहरणार्थ, आपण सगळेच पेन आणि कागद वापरतो. या पेनमुळे आपण आपल्याला हवे ते लिहू शकतो. कामाची काहीतरी महत्त्वाची माहिती किंवा आपल्या मनातील क्षणिक विचार. जे लिहितो ते आपण स्वतः विचार करून लिहितो. या पेनचे असे स्वतःचे विचार नसतात. पेनचे काम म्हणजे लिहिणे. तसेच हे 24 एलिमेंट्स आपल्या आत्म्याची या भौतिक जगात राहण्याची मदत करतात. या 24 घटकांमुळे काही होत नसते, पण आपण या घटकांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे किंवा रिॲक्शनमुळे आपण हे जग आणि जगातील गोष्टी अनुभवू शकतो. आपले इंद्रिये जेव्हा या भौतिक जगाच्या संपर्कात येतात तेव्हा आपल्यात इच्छा, डिझायर्स निर्माण होतात. मनात इच्छा आली म्हणजे अहंकार आणि बुद्धी यांची लढाई सुरू झाली आणि सर्व वासना आणि आसक्तीचे मूळ कारण म्हणजे हीच लढाई. मनातील इच्छा पूर्ण झाली नाही
तर राग येतो, द्वेष निर्माण होतो. म्हणजे आपल्याला वाटणारे सुखदुःख देखील याच जगात आहेत. अजून दोन गोष्टी या क्षेत्रावर परिणाम करतात. पहिली गोष्ट म्हणजे आपली चेतना किंवा कॉन्शियसनेस, ज्यामुळे काय करावे, काय योग्य, काय अयोग्य ह्याची जाणीव होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धृती किंवा फॉर्टिट्यूड, धैर्य, ज्यामुळे आपण कृती करतो. आत्मसाक्षात्कार किंवा सेल्फ रिअलायझेशन प्राप्त करण्यासाठी केवळ विश्वास ठेवणे पुरेसे नाही. आपण शरीर नसून आत्मा आहोत याची दृढ जाणीव होणे आवश्यक आहे. तरच खरे आत्मज्ञान शक्य आहे. जोपर्यंत मी शरीर आहे असे आपण स्वतःला ओळखतो, तोपर्यंत आपला आत्मा म्हणजे नक्की काय हे कळणे शक्य नाही. हेच आत्मज्ञान कसे मिळवावे हे श्रीकृष्ण पुढच्या काही श्लोकात सांगतात. आणि हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.